शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणामधील एक केंद्रबिंदू. असे म्हणतात, महाराष्ट्रामधील राजकारण हे साहेबांच्या भोवती फिरत असते. राजकारणात त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिका सर्वांना विचार करायला लावणाऱ्या असतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार हे पुन्हा नव्याने पक्षासाठी हालचाली चालू केल्या आहेत. आता नेमके शरद पवार हे कोणता डाव टाकणार व त्याचा काय परिणाम होईल ह्याचे आज आपण बघूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी शरद पवार यांनी जोरात तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अडचणीत आलेल्या शरद पवार यांनी नव्याने पक्षबांधणी सुरू केली आहे. शरद पवार स्वतः जातीने राज्याची दौरे करत आहेत आणि विशेष म्हणजे ते आता जुन्या व राजकारणात अनुभव असलेल्या लोकांना भेटत आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेली फूट हे भाजपने पाडल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आपले लक्ष भाजपकडे वळवले असून भाजपला कसा शह देता येतील यांच्याकडे त्याचे लक्ष आहे. शरद पवार यांच्याकडून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू असतानाच भाजपच्या बड्या नेत्याला लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्याची चर्चा चालू आहे. हे बडे नेते म्हणजे भाजपचे दिंडोरीमधील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण. हरिश्चंद्र चव्हाण हे आता राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. नेमके भाजपमध्ये असणारे हरिश्चंद्र चव्हाण कोण आहेत व त्यांची राजकीय कारकिर्दी काय आहे ते पाहूया. 2004 ते 2019 तब्बल 3 वेळा ते भाजपकडून खासदार झाले आहेत. नाशिक तसेच दिंडोरी तालुक्यात देखील त्यांचे चांगले वर्चस्व आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण पक्षावर नाराज होते. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण गेल्या काही महिन्यांपासून भाजपपासून दूर आहेत. ह्याच संधीचा फायदा घेत शरद पवार यांनी भाजपच्या विद्यमान खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधामध्ये हरिश्चंद्र चव्हाण यांना मैदानात उतरण्याची शक्यता आहे. जर हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीमध्ये गेले तर भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो हे निश्चित आहे. कारण हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिक तसेच दिंडोरी येथे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. खरंच हरिश्चंद्र चव्हाण राष्ट्रवादीमध्ये गेले तर शरद पवार यांचा हा एक मोठा डाव असू शकतो हे नक्की. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.